जीवन में असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। जीवन में असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी पर जमीन, पूरा आसमान बाकी है। नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो। अत्यंत कमी कालावधी इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना मिळाला आणि या मिळालेल्या कालावधीमध्ये आपण मास्टर माइंड सोबत जोडले गेले। या बॅच मध्ये आपली परिपूर्ण अशी तयारी झाली। आज हजारो विद्यार्थ्यांचे कॉल आले की सर आजचा पेपर 26 एप्रिल 2026 4थी आणि 7वी स्कॉलरशिपचे पेपर खूप छान गेले, खूप चांगले मार्क्स येत आहेत। चला, 4थी पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी माध्यम मराठी। आज आपण संभाव्य उत्तरे काय असतील याची चर्चा करूया आजच्या या पेपर मधले। ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 1 पहा काय प्रश्न होते इंग्लिशचे। सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क, आर यू हॅपी प्रश्न विचारलेला आहे पहा। आणि जर का प्रश्न विचारलाय याचा अर्थ प्रश्नचिन्ह येणार आहे। प्रश्न विचारलाय पहा, आर यू हॅपी प्रश्नचिन्ह पाहिजे। पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। पुढे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन। फेब्रुवारी इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर। फेब्रुवारी हा कितवा महिना, 12 मंथ्स ऑफ द इयर या टॉपिक वर आधारित हा प्रश्न आलेला आहे। आणि इथं आपलं काय पाहिजे, फेब्रुवारी इज द सेकंड मंथ ऑफ द इयर। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन दैट बिलोंग्स टू द गिवन ग्रुप। कशाचा ग्रुप आहे हा, मॉस, ग्रास, बुश, हर्ब, हे काय आहेत, झुडप यांचा ग्रुप आहे हा। लिप म्हणजे पान, फ्लावर म्हणजे फूल, ब्रँच म्हणजे फांदी। हे तर काय कुठे झाड झुडूप होणार नाही, पण क्लिंबर मात्र होतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 ऑप्शन नंबर 1 त्याचं उत्तर आहे पहा या ग्रुप मधलं। चला पुढे नेक्स्ट, ऑडमॅन आउट शोधायचं आहे आपल्याला। चला, ऑरेंज, कॅबेज, मँगो, ऍपल सगळे फ्रुट्स आहेत। ऑरेंज फ्रूट आहे, मँगो फ्रूट आहे, ऍपल फ्रूट आहे, कॅबेज मात्र व्हेजिटेबल आहे। आणि मग उत्तर आपलं निघेल पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2। चला पुढे नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। आता केले काय इथे, तर माऊसचं प्लुरल दिलं माईस, माऊसचं प्लुरल दिलं माईस। आणि मग कशाचं शोधायचंय आपल्याला, लीफ, लीफ म्हणजे पान, मग पाने त्याचं होतं लीव्स, LEAVES पर्याय क्रमांक 4। हा F जातो, त्याच्या जागेवर V येतो आणि पुढे ES जोडला जातो, लीफ, लीव्स। चला पुढच्या प्रश्नाकडे नेक्स्ट, चूज द करेक्ट अपोजिट पेअर। पहा खूप छान प्रश्न चांगला तयार केला हा। 4थीच्या विद्यार्थ्यांना थोडा का होईना फिरकी आहे, फसवणार आहे पहा, घाईमध्ये 100% गडबड झालेली असणार आहे। ओल्ड न्यू, नवीन जुने विरुद्धार्थीची जोडी होईल का, तर होईल। ओल्ड यंग म्हणजे म्हातारे आणि तरुण होईल का, विरुद्धार्थीची जोडी होईल ना। मग या दोन्हीही जोड्या कशा आहेत, बरोबर आहे। पहिला ऑप्शन दिला ए इज करेक्ट, सेकंड दिला बी इज करेक्ट, ए अँड बी बोथ आर रॉंग, ए अँड बी बोथ आर करेक्ट। तर ह्या दोनही जोड्या बरोबर आहेत पोरांनो, इथं चूक झालेली असू शकते। पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। प्रश्न काय केला, लेंदी बनवला, मोठा बनवला पहा। 4थीच्या दृष्टीने प्रश्न मोठा बनवला आणि म्हणून मुलांची चूक कधी होईल, जेव्हा त्याच्याकडे घाई असेल, प्रश्न सोडवण्यामध्ये तो घाई करणार आहे, त्यावेळेस चूक होणार आहे पोरांनो आपली, कळलं। आणि म्हणून मी कायम सांगत असतो पहा मी की घाई करायची नाही। चला पुढे नेक्स्ट, आपण वर्षभर सराव करताना याच धर्तीवर सराव केलेला आहे। हाऊ मेनी मंथ्स हॅव 31 डेज इन अ इयर। आता हे आपण तुम्ही ऑलरेडी बघितलंय, जानेवारीला 31 दिवस आहेत, फेब्रुवारीला 28, लीप इयर असेल ते 29, मार्च मध्ये 31 आहे, एप्रिल मध्ये 30 आहे, मे मध्ये 31 आहे, जून मध्ये 30 आहे, 31, जुलै मध्ये 31 आहे, ऑगस्ट मध्ये 31 आहे, सप्टेंबर मध्ये 30 आहे, ऑक्टोबर मध्ये 31, नोव्हेंबर मध्ये 30 आहे, डिसेंबर मध्ये 31 आहे। टोटल 7 महिने आहेत, ज्याच्यामध्ये 31 दिवस आहेत। पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे पहा। चला पुढे नेक्स्ट,
चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. हॅलो, हाऊ आर यू. हॅलो नंतर काय येईल? हॅलो नंतर येईल एक्सक्लेमेशन मार्क. हॅलो नंतर एक्सक्लेमेशन मार्क येईल आणि हाऊ आर यू नंतर क्वेश्चन मार्क येईल. मग हे पा काय दिलंय, एक्सक्लेमेटरी मार्क आफ्टर हॅलो हे बरोबर आहे, अँड क्वेश्चन मार्क आफ्टर यू, यू नंतर क्वेश्चन मार्क, म्हणून हा ऑप्शन बरोबर होता. हा तिसरा ऑप्शन बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. चला पुढे नेक्स्ट. इंग्लिशचा पुढचा प्रश्न, विच इज नॉट अ रायमिंग पेअर फ्रॉम द फॉलोइंग. रायमिंग वर्डची कोणती पेअर नाही असं विचारलंय. निगेटिव्ह प्रश्न विचारलाय का पॉझिटिव्ह हे नेहमी बघायचं पहा. टाउन डाऊन रायमिंग वर्ड आहे, मॅप कॅप रायमिंग वर्ड आहे, अँड सँड रायमिंग वर्ड आहे, गो टू रायमिंग वर्ड नाहीये. चला पुढे नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 10, चूज द करेक्ट सेंटेन्स. आय एम राजू. कॅपिटल कसं वापरायला पाहिजे? आय कॅपिटल पाहिजे, वाक्याची सुरुवात आहे. राजू हा प्रॉपर नाउन आहे म्हणून आर कॅपिटल पाहिजे, फुल स्टॉप पाहिजे. आय एम राजू, पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यात काय चूक केली? राजूचा आर स्मॉल काढला, तिसऱ्या वाक्यात आय स्मॉल काढला, चौथ्या वाक्यात आय स्मॉल काढला, म्हणून हे तीनही वाक्य त्या ठिकाणी चूक ठरतात. चला पुढे नेक्स्ट. 11वा प्रश्न. आय लुक लाईक अ हॉर्स. मी घोड्यासारखा दिसतो. आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स. कोण आहे असा? सगळ्यांना माहिती आहे, हा आहे झेब्रा. आय एम झेब्रा. नेक्स्ट. या रे पुढं. सगळ्यांना मला वाटतं 25 पैकी 25 प्रश्न बरोबर येणार आहेत सगळ्यांचे. 50 पैकी 50 मार्क तुम्ही इंग्रजीला घेताय आज. फाइंड द फेस विच डज नॉट मॅच विथ द एक्सप्रेशन. हे आनंदी दिसते का रे? हे हाय आनंदीच आहे. पुढे या. हे सॅड दुःखी दिसतंय. आहे स्लीपी, झोप आली पा त्याला स्लीपी. मात्र हे अँग्री दिसत नाहीये. हे अँग्री नाही दिसत, हे वेगळंच काहीतरी दिसतंय. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हा इनकरेक्ट आहे, मॅच होत नाहीये. या पुढे नेक्स्ट. हे चित्रावर आधारित आपल्याला प्रश्न दरवर्षी एक येणार आहे, लक्षात राहू द्या. पुढची मुलं जे तिसरीला आहेत आता. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. आय विल डॅश डॅश बिग गोल्डन इयर रिंग्स. आता हा टेन्स वरचा प्रश्न आहे, फक्त तुमच्या लक्षात आलाय की नाही माहिती नाही. हा टेन्स कोणता आहे? हा आहे सिंपल फ्युचर टेन्स. मग सिंपल फ्युचर टेन्स काय सांगतो की सब्जेक्ट तुम्ही वापरला, सब्जेक्ट नंतर शाल किंवा विल येतं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं म्हणजे V1 येतं. मग याचा सोल्ड जर बघितलं तर क्रियापदाचं दुसरं रूप आहे. गेव जर बघितलं तर क्रियापदाचं दुसरं रूप आहे. पेड बघितलं तर क्रियापदाचं दुसरं रूप आहे. पण बाय मात्र क्रियापदाचं पहिलं रूप आहे. बाय म्हणजे खरेदी करणे. बाय म्हणजे खरेदी करणे, त्याचा पास्ट टेन्स होतो बॉट. कोणता होतो? बॉट. म्हणून इथं वापरता येईल आय विल बाय बिग गोल्डन इयर रिंग्स. समजलं? म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यस, टेन्स वरचा प्रश्न आहे. पुढे ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड सिलेक्ट द रॉंग मेसेज. आता हे बघा, गो ग्रीन क्लब. जर का तुम्ही ग्रीन क्लबला जाताय, तुम्ही झाडं वाढवणार आहेत, झाडे वाढवणार आहेत, झाडांचं रक्षण करणार आहेत, तुम्ही झाडांची काळजी घेणार आहेत. पण तुम्ही असं म्हणणार आहेत का झाडं कापा, कट द प्लांट्स, असं तुम्ही म्हणणारच नाही. हा रॉंग मेसेज, हा रॉंग मेसेज तुम्ही देणार नाही जर का तुम्ही गो ग्रीन क्लब म्हणताय. जर तुम्ही झाडांची काळजी घेणार आहेत, त्यांना वाढवणार आहेत, ठीक आहे, आणखी झाडं लावणार आहेत. लक्षात येत आहे? चला पुढे नेक्स्ट. 15वा प्रश्न. काय प्रश्न आहे? फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. अ पेट हेन दिसते तुम्हाला कोंबड्या आतमध्ये अडकलंय. इज इन अ नेट. कशात? इन अ नेट, आतमध्ये आहे, इन अ नेट. या पुढे नेक्स्ट. पुढचा प्रश्न चांगला क्रिएटिव्ह बनवलाय. या पुढे वेळ खाऊ होता, छोटा होता, सोपा होता, पण वेळ खाऊ होता. आता बघा इथं ऑल दिलंय, तुम्हाला इथं काय जोडायचं होतं बघा बरं. जर का तुम्ही असं जोडलं, इथं W जोडला, त्यानंतर इथं तुम्ही B जोडला, इथं तुम्ही C जोडला, इथं तुम्ही T जोडला, शब्द तयार झाले. पहिला शब्द तयार झाला पोरांनो WALL वॉल. दुसरा शब्द झाला BALL बॉल.
तिसरा शब्द तयार झाला CALL कॉल आणि चौथा शब्द तयार झाला TALL टॉल. फक्त काय जोडले तुम्ही WBC आणि T हे सगळे अक्षर बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ठीक आहे. यस. चला पुढे नेक्स्ट. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी मध्ये वर्षभर इतकी स्ट्रॉंग अशा पद्धतीने प्रिपरेशन करून घेतली जाते आणि म्हणून मुलांना पेपर सोडवताना कुठलंही टेन्शन येत नाही. रिलॅक्स मध्ये मुलं पेपर सोडवतात आणि खात्रीशीर आउट ऑफ सुद्धा मार्क पाडतात. या पुढं फाइंड द ऑड मॅन आउट. आता ऑड मॅन आउट मी सांगितलंय तुम्हाला किती वेळा सर्वनाम शिकवताना सांगितलं पहा. ही सी आणि इट काय आहेत? हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहेत. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. मग यांच्यात वेगळं कोण आलंय तर द आलाय. द कोण आहे? हा डेफिनेट आर्टिकल आहे. डेफिनेट आर्टिकल आहे, हा वेगळा आहे. आता हा प्रश्न तयार कुठून झाला तर तुम्हाला प्रोनाऊन त्यातला पर्सनल प्रोनाऊन. पर्सनल प्रोनाऊन हा छोटा टॉपिक तुम्हाला किती समजलाय. म्हणजे मुलांना सगळ्यात महत्वाचं आय वी यू यू ही सी इट आणि दे यांचं बेसिक नॉलेज जे आहे प्रोनाऊनचं ते लक्षात आलंय का? याच्यावर आधारित हा प्रश्न तयार झालेला आहे. चांगला प्रश्न तयार केलाय. या पुढे नेक्स्ट. विच ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी मेड फ्रॉम व्हेजिटेबल. आता हे स्मॉलर वर्ड्स फ्रॉम लॉंगर वन हे आपण अगदी पहिलीपासून सोडवत आलोय. बर ईट तयार होतोय का? ईट EAT ईट तयार होतोय. एबल तयार होतोय का? तर एबल सुद्धा तयार होतोय. टॅब तयार होतोय का? TAB टॅब तयार होतोय. ईगल होतोय का? EAGBLE हा होतोय. ईगल सुद्धा तयार होतोय पहा. ओके. चारही शब्द तयार होत आहेत. ठीक आहे. हे चारही शब्द तयार होत आहेत. या पुढं आता डी त्याच्यात नाही म्हणून हा गेला. ठीक आहे. एच हा इथं AGE पाहिजे, हा तयार नाही होत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एल्ब नाही होत मिनिंगफुल आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 18वा पुढे. विच डिरेक्शन द स्कूल इज. स्कूल कोणत्या डिरेक्शनला आहे? वरती नॉर्थ असते, इकडे साऊथ असते, इकडे ईस्ट असते, इकडे वेस्ट असते. इथं गेले तर नॉर्थ ईस्ट असते, इथं आले तर साऊथ ईस्ट असते, इथं आले तर साऊथ वेस्ट असते आणि इथे आले तर नॉर्थ वेस्ट असते. ठीक आहे. उत्तर काय आपलं? ईस्ट. ऑप्शन नंबर 1. चला पुढे नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 20. चला. डिड नॉटचं काय येतं? डिडंट. डिड नॉटचं काय येतं? डिडंट. आय विलचं काय येईल मग? I_LL हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2. पुढे नेक्स्ट. चला पुढे काय पॅसेज दिलाय? अ फिश लिव्स इन द पॉन्ड, इट स्विम्स फास्ट अँड इट्स स्मॉल इन्सेक्ट्स. द वॉटर इन द पॉन्ड इज क्लीन. ओके. इनकरेक्ट ऑप्शन शोधायला सांगितलं आपल्याला. अ फिश डॅश डॅश लिव्स इन द पॉन्ड बरोबर आहे. स्विम्स फास्ट बरोबर आहे. स्विम्स फास्ट. इट स्मॉल इन्सेक्ट बरोबर आहे. वॉक स्लोली हे इनकरेक्ट आहे, चुकीचं आहे. या पुढे 22. फाइंड द अपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज. डर्टी म्हणजे घाणेरडे, त्याच्या विरुद्धार्थी होईल क्लीन. अपोजिट वर्ड सांगितला. या पुढं. इन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड सी हॅज अ डिफरंट साऊंड. सी ने सुरू होणारा कोणता शब्द आहे ज्याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं होतं? चला काय दिलं बघा. कॅट, कॅ, कोल्ड म्हणजे क आहे, कॅप म्हणजे क आहे, सर्कल म्हणजे स आहे, वेगळा साऊंड आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. या पुढे नेक्स्ट. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट इन्स्ट्रक्शन फॉर द गिवन पिक्चर. हात जोडून उभं राहिलाय तो म्हणजेच काय? जॉईन युअर हँड्स. आपण प्रेयर साठी हात जोडून उभे राहतो तशा पद्धतीने.
या पुढे नेक्स्ट. चला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. काय प्रश्न दिलाय पा. यानंतर बुद्धिमत्तेचं विश्लेषण होणार आहे. आदरणीय अनिल तोडमल सर, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शॉर्ट ट्रिक साठी ओळखले जातात आणि खूप सगळे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी ज्यांचे यशस्वी झालेत, अधिकारी झालेत, असे आदरणीय अनिल तोडमल सर यानंतर बुद्धिमत्ता घेणार आहेत. पहा शेवटचा प्रश्न काय पहा. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. कोणता शेप रे हा. मला वाटतं सारख्या सगळ्या बाजू सारख्या दिसत आहेत आपल्याला, आणि हा आहे स्क्वेअर. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. शेप्स नावाचा एक आपल्याला टॉपिक आहे पहा, त्याच्यावरती आलेला आहे. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या वर्षीच्या नवीन बॅचेस 1 मे पासून नवोदयची बॅच सुरू होते आणि 15 मे पासून 4थी 7वी स्कॉलरशिप आणि 8वी NMMS जी 48,000 रुपये स्कॉलरशिप देते. नवोदय 10 लाख रुपये पालकांची वाचवते. वेळ न घालवता आपल्या बॅचेस जॉईन करा. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि पालकांना विनंती करतो, सध्या 25% डिस्काउंट चालू आहे, याचा फायदा घ्या जास्तीत जास्त आणि इतरही पालकांबरोबर शेअर करा. तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरला संपर्क करा. 70 58 34 75 81. ओके, पहा आपण आता पाहणार आहोत 26 ते पुढचे प्रश्न. 26 27 प्रश्नासाठी ही आकृती दिलेली. किमान 2 कलांमध्ये, लक्ष ठेवा, किमान 2 कला म्हणजे कमीत कमी 2 पाहिजे, 3ही चालतील, 1 मधले नको. कमीत कमी 2 पाहिजे, जास्तीत जास्त किती बी चालतील. यांची बेरीज करा. 15 आणि 5 20, 20 10 30, 30 आणि 3 33 आणि 6 39. त्याचं उत्तर काय येईल? 39. किमान 2 म्हणजे जास्तीत जास्त 3 पण चालतील. लक्षात ठेवा, 1 चालणार नाही. मग या सगळ्यांची बेरीज करायची होती. लक्षात ठेवा, 20 आणि हे 13 6 19, 39 उत्तर येईल. फक्त गायन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा फक्त नृत्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या कितीने जास्त आहे? फक्त गायन करणारे 7, फक्त नृत्य करणारे 20. कितीने जास्त आहे? 13 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नात रिकाम्या वर्तुळात कोणती संख्या येईल? बघा, 7 5 35, 1 जास्त, 5 5 25, 1 जास्त, 4 25, 1 जास्त, 6 30, 1 जास्त. एका सांकेतिक भाषेत 625 ला 32 लिहिलं तर कसं लिहिता येईल? पहा, 6 पंचे 30 आणि 2 32, बेचोक 8 आणि 3 11, 9 1 9 4 13. तर त्याच भाषेत 7 त्रिक 21, 21 आणि 8 29 असेल. इथे बघा 17 81 33, काही 17 2 34, ठीक आहे. 41 2 नाही लॉजिक लागत. 17 8 25, 25 आणि 8 33, 33 आणि 8 41, 41 आणि 8 49, 49 आणि 8 49 56 नाही आहे इथे, 56 नाही. 8 8 नी संख्या वाढत आहेत असं एक लॉजिक इथे लागतंय. सॉरी, 49 आणि 8 57 नाही ला, 56 नाही 57 येईल. ओके, 57 उत्तर येईल. एका सांकेतिक भाषेत राजपूर 32, महाराज 27, राजपुत्र 32. तर त्याच भाषेत महापूर कसं लिहाल? पहा, इथं पुरे, ओके, इथं राज आहे, इथं राज आहे, म्हणजे इथं 2 आणि 2 कॅन्सल होईल. पूरसाठी काय येईल? 3. इथे पहा, इथे महा आहे, इथे 7 आहे, 7 3 किंवा 3 7 हे याचं उत्तर येईल. मी खूप डिटेलमध्ये सांगत नाहीये कारण तुम्हाला प्रश्नांचे उत्तर काय आहेत ह्यात इंटरेस्ट असणार आहे, त्याच्यामुळे याचं एक्सप्लेनेशन आपण कमीत कमी घेतोय. रुबियाचा दुसरा वाढदिवस 17 मध्ये महात्मा गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात आला. महात्मा गांधी जयंती सोमवारी होती, दुसरा वाढदिवस रविवारी, मग त्याच्या आधीचा सोमवारी, सॉरी रविवारच्या आधी त्याचा आधीचा येईल शनिवारी आणि त्याच्या आधीचा एक कमी येईल. पण 2017च्या मागे जाताना 16च्या मागे जाताना 15 लीप आहे म्हणून 2 नी मागे जायचं. तर शुक्रवार आणि आणखी एक मागे गुरुवार, याचं उत्तर काय येईल? गुरुवार. पुढे, हरणाच्या पिल्लाला काय म्हणलं जाईल? हरणाचं पिल्लू म्हणजे पाडस, हे येईल वर्तुळ, काना येईल असा. पहा, वर्तुळानंतर काना एकाच ऑप्शनमध्ये, पुढं काही तपासायची गरजच नव्हती. आलं लक्षात? तुम्ही जर तपासत बसले तर बिना कामाचा वेळ जाणार आहे.
आपल्याला कमी वेळेत प्रश्न सोडवायचे आणि जे अवघड प्रश्न आहेत त्याला वेळ वाचवायचा. या चिन्हाने कोणता शब्द दर्शवला जाईल? पहा इथं तर आपण बघितलं, याचा तर होईल पा प, हे प होईल प. गुणाकाराचा अर्थ काय होईल ते बघू आपण. र प र, पुढे काय प र, त्याच्यानंतर रा प रा प रा. दोन ऑप्शन राहिले आणि याच्यात काय काढावं लागेल? य, शेवटी य पाहिजे. हे एकच ऑप्शन राहील. ओके, हे ए आहे ना, पराजय, उत्तर येईल पराजय. चला पुढे. तुमचा मित्र मोबाईलचा खूप वापर करत आहे, तुम्ही असा डळ्यास काय कराल? त्याच्या पालकांकडे तक्रार कराल का? तुम्ही त्याच्या पालकांकडे तक्रार केल्यावर मित्र चोपीन ना तुम्हाला. योग्य पर्याय नाही. मोबाईल बघूच नको असं सांगा का? अजिबात बघू नको असं सांगते का? नाही. आवश्यकतेनुसार व कमीत कमी मोबाईल वापरण्यास सांगा. हे जरा बरं उत्तर वाटतंय. मोबाईल स्वतःच ताब्यात घेऊन खेळत बसाल का? नाही. मग पर्याय क्रमांक 3 हे चांगले. तुम्ही काय करायला पाहिजे? तर त्याला सांगायला पाहिजे बाबा मोबाईल काही जास्त वापरू नको. त्याच्या घरी नाही सांगायला पाहिजे, नाही तुमचे मैत्रीमध्ये प्रॉब्लेम येईल ना. आलं लक्षात? किती सोपा प्रश्न होता. वरील अक्षर मालिकेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? समान वेळा म्हणजे भ किती वेळा आलाय बघू. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. स किती वेळा आलं बघू. एकदा, दोनदा, तीनदा. समान वेळा आलं का? नाही. भ चारदा आला इथं माहिती. र 4 चेक करू. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. भ बी चारदा. पहा 1 2 3 4 आणि 1 2 3 4 हे 4 वेळा आलेत भ आणि र. की काही राहिले का खाली? नाही. चला पुढे. दोन अक्षरी शब्दांची संख्या 1 2 3 4 5 किती येतील? 2 अक्षरी 5 येतील. लक्षात. गटात न बसणारे नभ, नभ, गगन, मेघ, व्योम. नभ, गगन, व्योम तीनही आकाश, आकाशाचे समानार्थी शब्द आहेत. मेघ म्हणजे ढग, ढग म्हणजे आकाश नाही. अलग लक्षात. आकाशाचा भाग आहे, आकाशातला घटक आहे. पुढे 199 327 39 काय येईल त्याच्यात मध्ये बघा. 199 39 3 ने भाग जातो याला. बाकी संख्यांना 3 ने भाग जातो का? यालाही 3 ने भाग जातो. काय लॉजिक लागेल याच्यामध्ये बघा. 61 मूळ आहे, 199 मूळ आहे, 327 मूळ नाहीये का? आहे मूळ. 327 ला तीन ने भाग जातोय, मूळ नाहीये 327. चला याचं उत्तर मी तुम्हाला नंतर सांगतो. एकदा लॉजिक लक्षात यायला वेळ गेलेला. खाली बघा. यांची बेरीज पहा. 6 आणि 1 7 आणि 3 10 आणि 2 12 9 आणि 1 10 आणि 8 18 8 आणि 3 11 आणि 5 11 आणि 5 16 आणि 4 20 आणि 6 सगळ्यांना 3 ने भाग जातोय याला सोडून. लक्षात. सगळ्यांना 3 ने भाग जातोय याला सोडून. पुढे बघूयात. इथे पहा काय झालंय. 1 ने पुढे 1 ने पुढे 1 ने पुढे 1 ने पुढे तर खाली यायला पाहिजे. त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय? चुकीचं ओळखा म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. चुकीचं ओळखायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर कुठं काय गडबड वाटते का बघू. ओके. एकदम वेगळं काही उत्तर इथं दिसतंय का? त्रिकोणवरती आणि त्रिकोणाच्या बाजूला, त्रिकोणवरती आणि त्रिकोणाच्या बाजूला, त्रिकोणवरती आणि त्रिकोणाच्या बाजूला. गटात न बसणारा. हा गटात न बसणार पहा. हे याच्या उजव्या बाजूला आहे, याच्या उजव्या बाजूला आहे, याच्या उजव्या बाजूला पाहिजे, याच्या उजव्या बाजूला आहे. इथं पहा याच्या उजव्या बाजूला, याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आहे. गटात न बसणारा हे येईल. इथं बघा. ए ई 1 5 नंबर, बी सी 2 3, ई आय 5 9 नंबर, डी 4 नंबर, जी 7 नंबर. 4 आणि 3 5 आणि 4 2 आणि 1 1 आणि
5 ए ई बी सी ई आय डी जी ए ई स्वर आहेत, ए ई स्वर आहे, ई आय आहे, बी सी डी जी ए ई बी सी 2 3 डी 4 जी 7 3 चा फरक आहे, 2 चा फरक आहे, 4 चा फरक आहे, 1 चा फरक आहे. काय लॉजिक लागेल इथे सांगा, विचार करा. पहा इथे लॉजिक हे क्रमवार आहे, बाकी क्रमवार नाही. एक लागू शकतं, दुसरं वोवेल स्वरचं नाही लागणार. 1 5 5 तेच लॉजिक लागेल. चला पुढे. आंब्याला फणस म्हटले, फणसाला संत्री म्हटलं, तर शेवटी म्हणले नागपूर काय, नागपूरच्या प्रसिद्ध फळास काय म्हणतात, संत्री. आणि संत्र्याला म्हणलं केळ, तर इथं काय येईन, केळी. केळी लक्षात. आणि जळगावला जास्त उत्पादन कशाचं होतं, केळीचं. जळगावचं फेमस म्हणलं तर केळी. संत्र कुठलं, नागपूरचं. लक्षात. सोबतच्या आकृतीत कोणांची संख्या किती, पा कोण विचारू किंवा त्रिकोण विचारू. 1 2 3 4 याच्या असते 4 पंचे 20 आणि 20च्या सगळ्यांची बेरीज 20च्या निम्मे 10. त्रिकोण विचारायला पाहिजे होते त्यांनी. कोणांची म्हणण्यापेक्षा काय पाहिजे होते, त्रिकोणांची संख्या किती. त्रिकोणांची संख्या किती होईल, 10. लक्षात. कोण जर म्हटलं पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती कोण होतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 कोण होतील. आता त्रिकोणांची विचारलं तर 10. त्रिकोण नाही तिथं काय कोण, मग कोण मोजा. लक्षात. काय मोजा, कोण मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता हे बी कोण होतोय, पण तो मोजायचा का नाही मोजायचा. लक्षात. सध्या तर 12 होते, तसे मोजले तर मग 12 13 14 15 जास्त होतील. लक्षात. मग हेच होतील 12 आणि हे एक्स्ट्राचे जर मोजत गेलो तर मग यालाही कोण म्हणावं लागेल, यालाही कोण म्हणावं लागेल. त्याचं उत्तर बी त्रिकोण म्हणलं तर 10 आहे, कोण म्हणलं तर 12 आहे. आणि यातले काही डबल जर कोण घेतले तर मग 18 किंवा 20 पण येऊ शकतं. कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. डॉक्टर काय करतात, डॉक्टर रोगावर उपाय करतात. शिक्षक काय करतो, अज्ञानावर काम करतो. लक्षात. डॉक्टर रोग बरा करण्याचं काम करतो, शिक्षक अज्ञान कमी करण्याचं काम करतो. 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 6चा वर्ग, मग एखादी वर्ग संख्या 6च्या जवळचं कोणतं आहे, 5 आणि 2 7, 6 आणि 8, 8चा वर्ग 64च्या आसपास उत्तर पाहिजे होतं. मग 9चा वर्ग 81, मग 36 पेक्षा मोठं उत्तर काय येईल, 9चा वर्ग हे, किंवा 6 आणि 4 10, 5 आणि 2 7. ही जोडमूळची जोडी झाली. काय लॉजिक लागू शकतं का, 5 आणि 1 6, 7तून 1 कमी केला, 5तून 1 कमी करून नाही, असं काही लॉजिक लागणार नाही. एच जी. चला तेच उत्तर मला वाटतं बरोबर आहे. H 8 J 10 K 11 G 7 R 18 T 20. काय लॉजिक आहे, 8 आणि 2 पहा इथे पहा. हां 8तून 1 कमी केला, 10तून 1 वाढला. 18तून 1 कमी करा, कडेला न्या, 17 आणि 1 वाढवा, 21 U 17. 17 म्हणजे क्यू, यू क्यू ऑप्शन 1 नंबरचं ऑप्शन हे याचं उत्तर आहे. चला पुढे. इथे 2 रेषा होत्या, 1 रेषा वाढून आकृती बनवली, तर 3 रेषा आहेत, 1 रेषा वाढून चौकोन बनवायला पाहिजे होतं, चौकोन नाही आहे. मग इथं 2 वाढलं तर त्याच्यापेक्षा हे बी कन्फ्युजिंग आहे. चौकोन आतमध्ये असायला पाहिजे होता, पण चला त्यातले त्यात पेंटागोन आहे म्हणजे पंचकोन आहे. इथे बघा याची काय झाले, ही अर्शातील आकृती झाली. याची अर्शातील आकृती कशी होईल, हे जाईल तिकडं त्या बाजूला. ओके, एकच ऑप्शन आहे, हेच उत्तर येईल त्याचं. चला पुढे. शरदचा काका सविताचा मामा आहे. शरदचा काका सविताचा मामा म्हणजे सविताचा मामा म्हणजे शरदचा काका. शरदचा काका मामा म्हणजे शरदचे वडील बी मामा, म्हणजे ही आत्याची मुलगी, हा मामाचा मुलगा येईल. तर सविताची आई शरदची आत्या, आत्याची मुलगी म्हणजे आत्या उत्तर येईल. ॲना रीनापेक्षा उंच आहे, सारा रिंगूपेक्षा उंच असून रीनापेक्षा उंच नाही, सर्वात ठेंगू. ठेंगू म्हणजे बारका. पहा ॲना रीनापेक्षा उंच आहे, रीना झाली कट, सॉरी ॲना कट झाली. ॲना रीनापेक्षा उंच आहे ना, ॲना काही येणार नाही. सारा रिंकूपेक्षा उंच आहे, सारा बी कट झाली. रीनापेक्षा उंच नाही म्हणजे रीना उंच आहे, रीनापेक्षा उंच नाही म्हणजे रीना उंच आहे, तर राहिली कोण, रिंकू. रिंकू सगळ्यात लहान आहे, सगळ्यात ठेंगू विचारलं होतं. पुढे. पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब वरची बाजू खाली, खालची बाजू वर.
पहा ही बाजू वरती गेली पाहिजे, तुटणार नाही, ही वरती नाही आहे, ही वरती गेली आहे, पण इथं ब्लॅक हा जो व्हाईट पार्ट आहे ना तो राहिलेला नाही, हे उत्तर येईल. पाण्यातील प्रतिमा हे 7चा दांडा खाली आला पाहिजे उजव्याच बाजूला 7चा दांडा खाली 2 ऑप्शन आहेत, 2 2 6. हां हे 6 काय होतील, उलटे होतील, तर असे होतील. आलं लक्षात. तिथं 6चे 6 जशीचे तसे राहिलेले आहेत. इथं काय म्हटलंय, एक विशिष्ट गट होतोय, वेगळा गटात बसणारे पद. पहा वेगळं नाही ओळखायचा, हे 3 जे शब्द दिलेले आहेत ते गट बनवतात, त्याच गटातला ओळखायचा आहे, वेगळा नाही. मग बेडूक, मगर, खेकडा तिन्ही बी उभयचर आहेत. बेडूक पाण्यात पण राहतो, जमिनीवर पण राहतो, मगर पण, खेकडा पण. मग कासव पाण्यात पण राहील, याच्यावर पण, जमिनीवर पण, उभयचर. ओके, इथं काय लॉजिक लागतंय बघा, याच्यासारखंच 169 117 13च्या पटीत आहे. 13च्या पटीत आणखी कोणता एक ऑप्शन आहे, 13 1 13 3 नाही, 13 एकच ऑप्शन आहे कोणता, 143. सगळे 13च्या पटीतल्या संख्या आहेत, काहीतरी 13ची पट दिलेली आहे. पुढे QS 17 19 12 14 17 2 19 व्ही 22 आणि 24 2 2चा फरक आहे का. GI 7 9 2 2चा फरक आहे, हे याचं उत्तर येईल. याच्यामध्ये बघा वर्तुळ वर्तुळ, चौकोन चौकोन, मग त्रिकोण त्रिकोण आतमध्ये, तर असं पाहिजे. बाहेर जी आकृती आहे कोणता कोण आहे, षटकोन षटकोन. दुसरीकडे कुठं आहे का, बाहेरांमध्ये एक आकृती, बाहेरांमध्ये एक आकृती. इथं पण 1 2 3 4 5 6 7 3 आणि 3 6 आणि 7 1 2 3 4 5 6. बाहेर सप्तकोन आहे, आत षटकोन आहे, चालणार नाही. आलं लक्षात. आत बाहेर एकच आकृती पाहिजे, आत पण पंचकोन, बाहेर पण पंचकोन, हे चालू शकतं. आलं लक्षात. चला पुढे. आरशातील प्रतिमेत डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते. पाहूयात, हे इकडे डाव्या बाजूला आहे, तिकडे उजव्या बाजूला होईल. हे तर चुकीचं होईल, हे तर चुकीचं होईल. उजव्या बाजूला बरोबर आहे. आता ह्या दोन्हीमध्ये बघा काय बदल होतो, हे डाव्या बाजूला चाललं, हे उजव्या बाजूला जाईल. दुसरं बरोबर आहे, हे चुकीचं आहे. चला पुढे. याची पण काय म्हणलंय, आरशातील प्रतिमा यप इकडे आहे उजव्या बाजूला, इकडे डाव्या, इकडे उजव्या बाजूला, इकडे डाव्या बाजूला येईल. चला हे चुकलंय, हे बरोबर आहे. पी इकडे कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला, इकडे उजव्या बाजूला येईल, उलटा होईल. चला हे एक ऑप्शन कट झालं. एन सारखा राहणार नाही, एन बदलेल, एन इथं बदललाय, एन सारखा तिथे राहिलाय. चला पुढं. अजयचे आजचे वय विजयचे आजच्या वयाच्या दुप्पटे. अजयचे आजचे वय 24 वर्षे, विजयच्या दुप्पटे म्हणजे विजयचे 12. त्या दोघांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज किती. आता 12 आणि 24 36 आता आहे. 3 वर्षापूर्वी 3 आणि 3 6 कमी होऊन दोघांचं 30 होईल. 61 62 साठी काय म्हणलंय, तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. जुळणारी आकृती शोधायची, काय अवघड, याच्यामध्ये काही अवघड नाहीये. पर्याय क्रमांक 2 प्रश्नकृती सारखी आहे. चला इथे बी बघा, तंतोतंत जुळणारी शोधायची. फरक कुठं वाटतोय, इथं वाटतोय. आणखी फरक कुठं वाटतोय, चला पटकन बघा, इथेही फरक वाटतोय. ह्या दोन्हीमध्ये काही वाटत नाही फरक. तिकडे काही फरक दिसतोय का, हां इथेही फरक वाटतोय. तर पहिला बरोबर आहे. शरयू शाळेतून बाहेर पडून सरळ उत्तरेकडे 100 मीटर गेली, वरती 100 मीटर गेली, डावीकडे काटकोनात वळाली, 200 मीटर गेली, पुन्हा ती उजवीकडे काटकोनात वळून 100 गेली. हे 100, हे 200, हे 100. तर ती घरात पोचली. ती तर घराच्या कोणत्या दिशेला तिची शाळा असेल. इथं घर आहे ना, इकडं कोणती दिशा असती, आग्नेय दिशेला शाळा असेल. दिशा माहीत पाहिजे तुम्हाला. 150 125 102 81 62. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल सांगा. इथं 25चा फरक आहे, इथं 23चा फरक आहे, इथं 21चा फरक आहे. 21चा फरक येतोय का, 19 आणि 2 21चा येतोय. इथं 21 आणि 19चा फरक येतोय का, येतोय. मग 17चा फरक. 65 मधून 10 गेले 52, 7 गेले 45, 45 आणि 7 52 आणि 10 62 उत्तर येईल. पुढे. हा प्रश्न मला चुकीचा वाटतोय, कन्फ्युजिंग आहे, याच्यामध्ये गडबड आहे, होऊ शकतं की कॅन्सल होणे. इथे बघा, हा डार्क सर्कल एकने पुढे गेला, आणखी एकने पुढे गेला, शेवटी पाहिजे 2 ऑप्शन आहे. बदाम इथे होता,
एकने पुढे गेला, इथे एकने पुढे गेला. आता सुरुवातीला यायला पाहिजे, बदाम सुरुवातीला पाहिजे, दोन्ही ठिकाणी आहे. हे बघा, हे स्टार आहे, एकने पुढे गेला, पहिल्यांदा आला, दुसऱ्यांदी पाहिजे, स्टार दुसऱ्यांदी पाहिजे, पर्याय क्रमांक 3. स्टार कसा फिरतो, इथं तिसऱ्या नंबरला आहे, इथं चौथ्या नंबरला आहे, इथं पहिल्या नंबरला आला, आता दुसऱ्या नंबरला पाहिजे. लक्षात. 870 काय म्हणतायत, चुकीचे पद ओळखा. चुकीचे पद 43, 52, 761 यांचा फरक काढावा लागेल. काय करावं लागेल, फरक काढावा लागेल. आलं लक्षात. 870, 761, 652, 300 यांच्यातला फरक काढून बघा बरं. 424 आणि 25, 325 मध्ये 99 मिळवले की एवढं उत्तर येईल. 424 आणि 543 हे 76 आणि हे 43, 76, 7 आणि 4 11. जास्त फरक येतो इथे. तर 600, 871 याच्यामध्ये जर फरक बघितला, 870 आणि 700 तर 61 आणि 9 आणि 100, 109 फरक येतो इथे. 109 इथला जर फरक काढला, 52 आणि 48, 61 आणि 48 एवढा फरक येईल. 8 आणि 1 9, 109, 109, 109 फरक येतोय. इथे 109 फरक येतोय का, 109 फरक नाही तिथे, इथे गडबड आहे. ओके, इथे 109 फरक येत नाही. आता इथे 109 फरक येतोय का बघू. 3 मधून 4 जात नाही, 13तून 4 गेले 9, 3 मधून 2 गेला 1, 5 मधून 4 गेले की 119. ही मधली संख्या 424 चुकीची आहे. लक्षात. इथे फरक 109, इथं 9, इथं 109 येईन पहा. 12तून 3 गेले 9 येतात आणि जर बघितलं त्याच्यात 109 मिळवली तर ही संख्या येते. 43 आणि 9 52, 100, 500 आणि 100, 600 ही संख्या चुकीची. कारण ह्या संख्येमुळं इथला बी फरक बिघडतोय आणि इथला बी फरक बिघडतोय. 70 आणि 7 2, 5 75 आणि 6 78 आणि 3 78 आणि 7 इथे येईल 3, इथे येईल 7, 7 3 7 3. इथं 7 पाहिजे होतं का. 7 जर कमी केले, 81 मधून 7 कमी केले 74 आणि इथं बरोबर 3 77 मग बरोबर होऊन जाईल. तर काय गडबड आहे इथं, 75ची गडबड आहे. कशाची गडबड आहे, 75ची गडबड आहे. वरील संख्यामध्ये लगेचच्या 2 संख्यांचा गुणाकार 18 येतो. अशा किती जोड्या आहेत. लगतच्या संख्यांचा गुणाकार 18 आला पाहिजे. किती जोड्या आहेत, 1 2 3 4 जोड्या आहेत. टोटल 4 जोड्या आहेत. लक्षात. दिलेले इंग्रजी अक्षर मालिकेत डावीकडून पहिले म्हणजे ए, तसेच उजवीकडून 6वे, 27 मधून 6 वजा करा 21 म्हणजे यू, आणि 11वे 27 मधून 11 वजा करा 26, 16 म्हणजे पी अशी अक्षर घेऊन एका प्राण्याचे नाव तयार होते. त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते. पहा, पहिले 7वे राहिले. चला 7वं काय येईन, जी. तसेच उजवीकडून 6वे म्हणजे 27 मधून 6 वजा करा, 27 मधून 6 गेले 21वे यू, आणि 11वे 27 मधून 11 वजा करा 26, 16 म्हणजे पी. AUGP कोणता प्राणी बरं AUGP वरून. सत्तावीस मधून 6 गेले 21वे यू, आणि 11वे 27 मधून 11 गेले 16. पहिलं 1 गेलं 26, दुसरं 2 गेलं 27 मधून 11 गेले 16वे, सुरुवातीपासून 16वे. चला इथे ना असं करण्यापेक्षा ना यावरून घेऊ आपण. पहा, डावीकडून पहिले, इथे बघा
डावीकडून पहिले ए आणि सातवं हे 5 नंतर येईन जी. शिवपुढे काय म्हणले तसेच उजवीकडून 6वे आणि 11वे, उजवीकडून 6वे आणि 11वे टीओ. इथे मी गडबड वाटते मला याच्यामध्ये. प्राण्याचे नाव डावीकडून पहिले 7वे, उजवीकडून 6वे, 11वे गोठ GOAT. शेवटून तिसरे अक्षर कोणते? शेवटून तिसरे अक्षर ओ. शेवटून तिसरे अक्षर काय येईल? ओ. आता इथे बघा गडबड काय होते. इथं झेड दिलेला नाहीये. काय दिलेलं नाहीये? झेड दिलेला नाहीये. त्यामुळे कॅल्क्युलेशन मध्ये मी जे घेत होतो सुरुवातीला ते झेड पासून घेत होतो. इथं झेड नाही, इथं कुठपासून आहे? वाय पासून आहे. म्हणून माझं एक एक अक्षर बदलतो, लक्षात घ्या. हे तुम्हाला बघायचंय. वरती बी तसं मागे तसंच दिलेलं आहे का? एकदा मला चेक करू द्या. इथंही तेवढंच दिलेलं आहे. चला बरोबर आहे. त्याच्यामुळे ते उत्तर वेगवेगळं होत होतं. ऍक्च्युली तुम्हाला चुकवण्यासाठी, वेळ वाया घालवण्यासाठी असं करतात. सोबतच्या आकृतीत 1 2 3 4 5 6 हा इथून 7, इथून एक 8, इकडे 9 आणि हा एक उरतो तो 10. एकूण किती होतात? इथे 10 होतात. 28 मुलांच्या रांगेत शेवटून 10व्या क्रमांकावर उभा असलेला माणूस त्या सुरुवातीपासून किती वाजतात? पहा, 28 जणांच्या शेवटून 10वा आहे ना. मग 28 मधून 10 गेले व पुढे राहिले 18. 28 जणांत तो शेवटून 10वा आहे ना. शेवटून 10वा म्हणजे ते 10 गेले, पुढे 8 राहिले. 18 नंतर येईन 19वा. एका रस्त्याच्या कडेने 4 मीटर अंतरावर एक खांब, याप्रमाणे 25 खांब उभे केले. ठीक आहे, 1 आणि 25, एक 4 मीटरचं अंतर आहे 2 खांबामध्ये. तर रांगेतील मधल्या खांबापासून 22वा खांब. आता मधला खांब 25 मध्ये मधला खांब कोणता येतो? एक घ्या मधी, राहिले 24, 12 वरती 12 खाली, मधला खांब 13वा. आता 13व्यापासून काय म्हणलंय? 22वा. 13व्यापासून 22वा म्हटलं. 13 आणि 14 एक होतात ना, मध्ये एक गॅप येतो. 13 आणि 15 2 होतात, मध्ये 2 गॅप येतात. तसं 13 आणि किती? 22. 13 आणि 7 20, 9 मध्ये 9 गॅप येतील. पहा, 15 मध्ये 13 आणि 2 15, 2 गॅप येतात. 16 मध्ये 3 गॅप येतात, 1 2 3, तसं 9 गॅप येतील. आता एक गॅप 4चा आहे तर किती? 9 चौक 36 अंतर येईल. किती घन आहेत? लक्षात घ्या. इथं पहा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 हे झाले. त्या 4च्या मागे 4, ह्या 4च्या खाली 4 आणि हे 4. 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 17 18, 19 20, 21 22, 23 24. तर किती येतील? 24 येतील. पर्याय क्रमांक 4 24 येतील. व्यवस्थित मोजले तर पहा, 1 2 हे 1 2 3 4 आहेत ना. 1 2 3 4, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 21 22 23 24 येतील. अलग कसंही मोजलं तरी उत्तर तेवढंच येईल. मे महिन्याच्या 15 तारखेस गुरुवार असेल तर मे महिन्यात कोणता वार 5 वेळा येतो? लक्ष ठेवा, 15 तारखेचा वार 1 तारखेला येतो. 1 तारखेला पण गुरुवार आहे. मे महिन्यामध्ये 5 वेळा कोणता वार येणार नाही? 1 तारखेचा वार येतो, 2 तारखेचा वार येतो, 3 तारखेचा वार येतो. 5 वेळा 31 दिवसांच्या महिन्यात 1 2 3 तारखेचा वार गुरुवार शुक्रवार शनिवार 5 वेळा येतो. कोणता येणार नाही? रविवार येणार नाही. आलं लक्षात? चला, अशा प्रकारे आपण हे सगळे उत्तर काढलेले आहेत. आलं लक्षात? उत्तर एकदा चेक करा. अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढणं अपेक्षित होतं. याच्यामध्ये कुठे काही गडबड आहे का? एकदा बघून घेऊयात. सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत. चालेल, ठीक आहे. पहा, ज्यांना आता इथून पुढे 4थी म्हणा, 7वी म्हणा, नवोदय म्हणा किंवा NMMS म्हणा याची तयारी करायची असेल तर आपलं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी ॲप आहे. त्यावर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे सगळे कोर्स असणार आहेत. सध्या डिस्काउंट सुरू आहे तुमच्या पाल्यासाठी.
नक्की जॉईन करा. कारण स्पर्धा परीक्षा जर पुढे करायची असेल किंवा इंजिनिअरिंग करायची असेल, MBA करायचं असेल किंवा तुम्हाला CA करायचं असेल, काहीही करिअरमध्ये करायचं असेल तर तिथे एक तर स्पर्धा परीक्षा आहे, नाही तर प्रवेश परीक्षा आहे. आणि त्या स्पर्धा परीक्षेला, प्रवेश परीक्षेला हेच स्कॉलरशिपचेच गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश हे विषय आहेत. म्हणजे आता तुम्ही याची तयारी करताय म्हणजे याचा अर्थ पुढच्या स्पर्धा परीक्षेची आणि प्रवेश परीक्षांची तयारी करताय. त्यामुळे स्कॉलरशिप करणं खूप गरजेचं आहे. कारण पुढे ॲडमिशन करताना तुम्हाला 5वी, 6वी, 7वी, 7वी सारखे पेपर लिहून ॲडमिशन होणार नाही आहे, तर स्कॉलरशिप सारख्या स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा देऊन होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय असं समजा. कारण स्कॉलरशिप म्हणजे त्याचंच एक स्वरूप आहे. तर ज्यांना जॉईन करायचं आहे जॉईन करू शकता. मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी ॲप डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, ॲपची लिंक पण आहे, मोबाईल नंबर पण आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आता आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.